तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 24 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की कान्हा आजारपणाचं नाटक करून घरी येतो. सखी घरी नसते. कान्हा याच संधीचा फायदा उचलतो आणि तो सगळी रूम सजवतो. सखी जेव्हा घरी येते तेव्हा तिला व्हॅलेंटाईनचं खूप छान गिफ्ट मिळतं. सखी ते बघत असते, पण कान्हावरचा राग तिचा काही गेलेला नसतो. तर इथे सरकार आपल्या रूममध्ये येते. सरकार मनात म्हणते, हा कान्हा जरा विचित्रच वाटतो. कान्हा कधीही कुठेही पोचलेला असतो. नको त्या जागी नको त्या ठिकाणी उपस्थित असतो. यात जर कान्हाचा हात असेल ना मला उद्ध्वस्त करण्यामध्ये, तर कान्हा, तुला आता मी सोडणार नाही. तुला माझ्या पद्धतीनेच हँडल करणार. सरकारला पूर्णपणे कान्हावर डाऊट आलेला असतो. पण फक्त कान्हावर नाही तर परशूवरही तेवढाच संशय असतो. परशूही काहीतरी करतोय, आपल्या विरोधात आहे असं तिला मनातून जाणवत असतं. तर इथे कान्हा सखीकडे येतो. सखी म्हणते, माझा रिबिनचा बॉक्स तू घेऊन गेला होतास ना, यापुढे माझ्या रिबिनच्या बॉक्सला हात लावायचा नाही. कान्हा म्हणतो, हो बेबी सरकार, तुम्ही म्हणाल तसं, सॉरी. कान्हा सखीसोबत डान्स करतो आणि सखीचा सगळा राग घालवतो. आता कान्हाने सखीचा राग घालवलाय, पण जो सरकारच्या मनात डाऊट आला त्याबद्दल तो काय करणार आहे, सरकारचा संशय कसा तो परशूवरती ढकलतोय, हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की आजी सरकारशी बोलत असतात. कबीरची आजी म्हणतात, तुम्ही इथे काय करताय हो? तेजस्विनी कामत, तुम्ही या कॉन्ट्रॅक्टच्या स्पर्धेमध्ये उतरताय का? तेजस्विनी म्हणते, मी या स्पर्धेत उतरत नाही आहे, तर माझ्यासाठी ही स्पर्धा संपली आहे. कारण सरकार जिथे हात टाकते ना, ती स्पर्धा आणि त्या तिकडचं सगळं सरकारने जिंकलेलं असतं. आजी हसून म्हणतात, अरे बापरे, एवढा मोठा गैरसमज आहे का? अहो, एवढा मोठा गैरसमज ठेवू नये माणसाने. कसं आहे ना, काही वेळेस तोंडावर पडायला होतं. आता तुमच्या कंपनीचे 70 कर्मचारी त्या केसी कंपनीने पळवले, हे माझ्याही कानावर आले. ती कंपनी साधीसुधी नाही आहे, म्हणून आत्ताच सावध राहा. ती केसी कंपनी कधी कुणाला स्पर्धेतून बाहेर काढेल ना, काही सांगता येणार नाही. आणि तुम्ही राहाल आपल्या गैरसमजामध्ये. सरकार म्हणते, तर तसं असेल ना तर मी तुम्हाला पण सावध राहायला सांगते. राजलक्ष्मी किर्लोस्कर, ती केसी कंपनी खूप डेंजर आहे, म्हणून प्लीज राहा, सावध राहा, नाहीतर तुम्हाला या स्पर्धेतून ती बाहेर काढेल. आजी हसतात आणि म्हणतात, तसं असेल ना तर आनंदच आहे, घरच्या गोष्टी घरात राहतील. सरकारला काही कळत नाही. सरकार विचारते, म्हणजे नेमकं काय बोलायचं तुम्हाला? आजी म्हणतात, अरे तुम्हाला अजून माहिती नाही का, केसी कंपनीचं कौतुक तुम्ही केसी कंपनीच्या मालकिनीलाच सांगताय. तेजस्विनी कामत, अहो असं चमकू नका. किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन्स, अहो माझीच कंपनी. आजींचं बोलणं ऐकून सरकारच्या पायाखालची जमीन सरकते. सरकार म्हणते, म्हणजे माझी माणसं तुम्ही नेलीत का? कशासाठी? आजी म्हणतात, अहो हो, मीच नेली. त्या दिवशी नाही का तुम्ही माझ्या घरी जाब विचारायला आला होतात, किर्लोस्कर कंपनी दाभाडे मावशींचं बिल का भरलं हे विचारायला तुम्हीच आला होतात ना, आठवतंय ना? अहो किर्लोस्कर कंपनी माझीच आहे. आणि कसं असतं ना तेजस्विनी कामत, जगात प्रत्येक गोष्ट कशासाठी तरी घडत असते, त्यामागे काहीतरी कारण असतं, कारणाशिवाय काहीही घडत नाही. आजी कानाकडे बघतात. त्या कानाला म्हणतात, अरे तू तोच ना, त्या दिवशी तू मला मंदिरात आधार दिला होतास? कान्हा म्हणतो, हो हो मी तोच. आजी बऱ्या आहात ना तुम्ही? आजी म्हणतात, मी एकदम ठणठणीत बरी. आणि हो, तुला एक सांगायचं होतं. अरे तुला जर ही यांची कंपनी सोडावीशी वाटत असेल ना तर बिंदास सोड. आमच्या कंपनीची दारं तुझ्यासाठी नेहमी उघडी आहेत. तू कधीही आमच्या कंपनीमध्ये येऊ शकतोस. तुझ्यासाठी चांगली ऑफर आम्ही ठेवू. चला येते मी आता. कान्हा म्हणतो, आजी पाया पडतो, मला यश द्या. कान्हा आजींच्या पाया पडतो. आजी त्याला म्हणतात, तुला तुझ्या कामात यश मिळू दे. आजी निघत असतात. त्या सरकारला म्हणतात, बघू आता कोण कोणावर भारी पडतं ते. आजी तिथून निघून जातात. सरकार खूप चिडलेली असते. सरकार कान्हाला म्हणते, ए काय गरज होती हे सगळं बोलायची, आगाऊपणा करतोस का? कान्हा म्हणतो, अहो सरकार, आगाऊपणा नाही करत. बघा ना, अहो मी एवढं कॉन्फिडेंटली त्यांच्या पाया पडल्या ना, त्यांनी आशीर्वादसुद्धा दिला. आणि असा आशीर्वाद देतात ना जी मोठी माणसं, त्यांचा आशीर्वाद लागू पडतो
आणि म्हणून मी पटकन आशीर्वाद घेतला. आता बघा, आपल्याला आपल्या कामामध्ये यश मिळणारच. चला जाऊ आपण आतमध्ये. सरकार म्हणतात, तू यायचं नाही, तू इथेच थांबायचं. परशू चल. सरकार परशू आतमध्ये जातात. इथे कान्हा बाहेरच बसलेला असतो. त्याने सखीच्या रिबीनचा बॉक्स आणलेला असतो. कान्हा ठरवतो की सखीने जे गिफ्ट दिलं होतं, जे आपण तोडलं, ते पुन्हा जोडायचं सखीच्या रिबीनचा वापर करून. कान्हा ती बासरी जोडतो आणि त्याला सखीचा फोन येतो. सखी रागात त्याला विचारते की माझ्या रिबीनचा बॉक्स तू घेतलाय का? कान्हा प्रेमाने तिचा राग घालवण्याचा प्रयत्न करतो, पण सखीचा राग काही जात नाही. कान्हाला वाटतं की जसं सखीने आपल्याला सरप्राईज दिलं तसं आपण तिला काहीतरी द्यावं आणि एवढं मोठं द्यावं की सखी बघतच बसेल. कान्हा ठरवतो की सखीसाठी आपण तिच्या आवडीची रूम सजवायची, तिला तिच्या रूममध्ये कम्फर्ट द्यायचा. पण सखी काय त्या रूममधून जाणार नाही. कान्हा थोडा विचार करतो आणि तो जानूला फोन लावतो. कान्हा जानूला कारण काढून सखीला तिथून घेऊन जायला सांगतो, बाहेर कुठेतरी घेऊन जायला सांगतो. जानू ठरल्याप्रमाणे सखीला फोन लावते आणि सखीला सांगते की आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि आजच्या दिवशी माझं ब्रेकअप झालं आहे, तू प्लीज ये ना, मला भेटायचं आहे, मला बोलायचं आहे. सखी लगेच जानूला भेटायला निघते. तर इथे कान्हा बाहेरच बसलेला असतो आणि तेवढ्यात तिथे सरकार, आजी, परशू धावत येतात. सरकार रागत असते आणि ती गाडीत बसत असते. आजी म्हणतात, सभ्य आणि मोठी माणसं जी असतात ना, ती दुसरी माणसं जिंकल्यावर त्यांना शुभेच्छा देतात. बघा जमलं तर. सरकार आजीला शुभेच्छा देते. आजी म्हणतात, थँक्यू सो मच, पण पुढच्या वेळेस जरा जास्त जोर लावा हां. आजी तिथून निघून जातात. कान्हा विचारतो, सरकार काय झालंय? सरकार म्हणते, माझ्या ऑफिसमधली एवढी महत्त्वाची फाईल आणि ते कोटेशन, ते बाहेर गेलं तरी कसं? कान्हा म्हणतो, तेच ना. अहो सरकार, इतकी वर्ष हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हालाच मिळत होतं ना, आणि अचानक तुम्हाला मिळालं नाही, हे कसं काय होऊ शकतं? सरकार म्हणते, त्या केसी कंपनीने आपल्या कोटेशनसारखं कोटेशन बनवलं आणि त्यातला 1 रुपया कमी केला. मला एक कळत नाही आहे, एवढा योगायोग कसं काय असू शकतो? बरोबर आपण जे कोटेशन केलं होतं त्याच्यापैकी 1-1 रुपया कमी केला, हे असं कसं शक्य आहे? परशू म्हणतो, सरकार मला वाटत नाही की हे आपल्या कंपनीतून झाले. मला असं वाटतंय की कोणीतरी व्यक्ती, जी बाहेरची व्यक्ती आहे, ती आपल्या घरात घुसली आहे आणि आपली सगळी महत्त्वाची बातमी बाहेर पोहोचवते आहे. कोणीतरी घरचाच भेदी असणार आहे सरकार. आता हा माणूस कान्हा त्या बाईला जर आधार देऊ शकतो, तर कशावरून आपली कॉन्फिडेन्शियल माहिती त्यांना देऊ शकत नाही? कान्हा म्हणतो, सरकार मी असलं काही केलेलं नाही आहे. आणि काका, तुम्ही माझ्यावर शंका घेताय? मला माहिती होतं तुमचा माझ्यावर संशय आहे, पण एवढं सगळं कराल? काका, मला त्यातले आकडे काहीही माहिती नव्हते, पण तुम्हाला माहिती होते ना? परशू म्हणतो, हो मला माहिती होते. कान्हा म्हणतो, बघितलं ना सरकार, घरचा भेदी कोण आहे ते तुम्हाला कळलं ना? कान्हा परशू मोठमोठ्याने वाद घालत असतात. सरकार ओरडते. सरकार म्हणते, गप्प बसा, आणि मी सरकार आहे. माझ्या कंपनीला कीड कशी लागली आहे ना, ते मी शोधून काढणारच. कान्हा खोकला करतो. कान्हा म्हणतो, सरकार मला खूप खोकला येतो, डॉक्टरकडे जावंच लागणार आहे मला, आणि आहे ना मला ताप पण आला आहे, मी जाऊ का डॉक्टरांकडे? सरकार म्हणते, आजच्या दिवस तू घरी शांतपणे बसून राहायचे, कुठेच जायचं नाही, घरी म्हणजे घरीच जायचे. कान्हा ठीक आहे म्हणतो. सरकार, परशू तिथून निघून जातात. कान्हा इथे मनात म्हणतो, चला सरकारची चाकरी करून झाली, आता बायकोची चाकरी करायला हवी. कान्हा सखीसाठी रूम सजवायला घरी निघून जातो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.